मुंबईतून एक बातमी पाहूयात। मुंबईतल्या रस्त्यांवरील फुटपाथवर वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिक मेटाकुटीला आलेत। मोकळे फुटपाथ दिसले की लगेच त्यावर अतिक्रमण केलं जातं। मोकळे फुटपाथ जरा कुठे जागा रिकामी दिसली की लगेच त्यावर अतिक्रमण केलं जातं। पदपथांची दुरावस्था झाल्यानं इथं नागरिकांना जीव मुठीत घेऊन थेट रस्त्यावरूनच चालावं लागतं। शहरातील हे रस्ते आहेत ते पादचाऱ्यांसाठी सुरक्षित नाहीत। महापालिकेच्या मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये फुटपाथसाठी 100 कोटींचं नियोजन करण्यात आलं होतं। याचं काय झालं असा प्रश्न आता नागरिकांना पडलाय। शाळेत असताना पेन्सिल खोड रबर हरवलंय, पुढे कॉलेजमध्ये गेल्यावरती पेन हरवतं, कधी आपला फोन हरवतो, पुढे नोकरीला लागल्यावरती पाकिट हरवू शकतं। पण तुम्ही कधी फुटपाथ हरवताना ऐकलंय का? तर सध्या मी मुंबईच्या पेडर रोडमध्ये आहे आणि इथे चक्क फुटपाथ हरवलाय का म्हणतोय मी, कारण इथपर्यंत हा फुटपाथ आहे। हा समोरून जो फुटपाथ आला तो इथपर्यंत आहे, पण अचानक या फुटपाथवरती काही कन्स्ट्रक्शन आपण पाहायला मिळतं आपल्याला आणि इथे पुढे फुटपाथच नाहीये। म्हणजे अक्षरशः जर लोक या फुटपाथवरती जेव्हा चालत येतात, तुम्हाला व्हिज्युअल्समध्ये पण दिसत असेल, या फुटपाथवरतून जर चालत आलो मी तर इथे मला अक्षरशः फुटपाथ नाहीये, मला रस्त्यावरून चालावं लागतं असं। आणि मागून हा रस्ता आता कोस्टल रोड झाल्यामुळे हा रस्ता आता रिकामी असतो, गाड्या वेगाने येतात, जरी सिग्नल असेल गाड्या ते वेगाने येतात आणि मी पाठमोरा चालत असतो। थोडी जरी चूक झाली तर इथे अपघात होऊ शकतात, अशी सध्या ही परिस्थिती आहे। आणि खरं तर आपण फुटपाथ तुटलेले दाखवलेले आहेत, फुटपाथ अक्षरशः फुटपाथची वाताहत झालेली आपण पाहिलेली आहे, पण इथे फुटपाथच गायब झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आता आपण पाहिलं व्हिज्युअलमध्ये एका कुत्र्याला घेऊन त्याचा मालक वॉक करायला बाहेर निघाला, अक्षरशः त्याला पण फुटपाथ सोडून रस्त्यावरती वॉक करायला लागतंय। ही सध्या मुंबईच्या एका उच्चभ्रू भागाची, म्हणजे कुठे तर पेडर रोड मध्ये अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे अर्थात हा प्रॉब्लेम छोटा नाहीये, हा प्रॉब्लेम मोठा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, पेडर रोड। इथून जाणं खूप थोडं अनसेफ आहे, कारण की हा रोड जो आहे ना तो कसा आहे, वन वे टाईपच बोलू शकतो, पण इथे खूप स्पीडमध्ये गाड्या येतात, तो इट्स अनसेफ आणि हॉर्न मारतात। पण काही जण कधी म्हणजे समजा इयरपॉड्स घातले असेल, इफ पीपल आर व्हेरी एनग्रोस्ड इन देअर ओन स्टफ, तर त्यांचं लक्ष नसतं आणि ते खूप असं साइड बाय साइड पास होतात। सो इट्स व्हेरी लाइक अनसेफ। ये नए मेयर को विनती है कि यहाँ देखो, ये फुटपाथ एंड होता है और वहाँ रोड चालू होता है। ये कभी मैंने देखा नहीं है जिंदगी में कि लोग रोड पे चले, और ये सेफ नहीं है। जो लोग रोज कम्यूट करते हैं, आम इंसान जो यहाँ रोज चलता है ऊपर नीचे जाने के लिए, उनको फुटपाथ चाहिए। तो प्लीज नए मेयर कुछ करो। फुटपाथ होणार तर चांगला, कोई भी येऊ शकते या जाऊ शकते। आता प्रॉब्लेम काय आहे? आता प्रॉब्लेम मला गाडी बी बघायच्या ना गाडी बी बघायच्या, दोन तुम्हाला गाडी बघून चालायला पाहिजे। सीधा नाही चालू शकते, स्पीड मध्ये स्कूटर येते या गाडी बी येते या बस बी येते, तो थोडा ते तुम्हाला त्रास वाटते। दरम्यान मुंबईतल्या अनेक भागामध्ये फुटपाथची दयनीय अवस्था आहे। कुठे अतिक्रमण तर कुठे फुटलेले फुटपाथ, यावरून नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावं लागतंय। वरळीमध्ये नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांनी घेतलाय, ते देखील आपण पाहूया। मुंबईकरांच्या आयुष्यात घरातून बाहेर पडल्यानंतर काही मूलभूत सुविधा त्यांना लागतात, त्यातली एक सुविधा म्हणजे फुटपाथ। आता गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबई महानगरपालिकेच्या 100 कोटी हे फुटपाथसाठी देण्यात आले। त्या 100 कोटींचं काय झालं असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो। त्याचं कारण म्हणजे हे अशा प्रकारचे फुटपाथ। आता हा फुटपाथ आहे, फुटपाथवरती ढिगारा आहे, मातीचा ढिगारा आहे, तर त्या साईडला आपण म्हणतो दगड वगैरे पडलेले, सिफोरेक्स पडलेला आहे। काही इकडचे स्थानिक नागरिक असतील त्यांनी जो कचरा असतो तो कचरा इकडे टाकण्यात आलेला आहे। आणि जर आपण या फुटपाथची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर या फुटपाथवरून जर चालायचं झालं तर कुठेतरी कसरतच करावी लागेल आणि त्याच्याचमुळे कदाचित लोक इथून चालत नाहीत। हा फुटपाथ असून सुद्धा लोक या फुटपाथचा वापर करू शकतात, कारण की या फुटपाथचा वापर होऊच शकत नाही। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फुटपाथच्या खाली जर ते पाहिलं आपण तर हे गटाराचं पाणी आहे, ठीक आहे। आता हे गटाराचं पाणी, त्याच्यामुळे फुटपाथच्या जवळून पण लोक चालू शकत नाहीत, तर लोकांना चालावं कुठून लागतंय, तर अगदी रस्त्यावरून लोकांना चालावं लागतंय। आणि अर्थात जर तुम्ही रस्त्यावरून चालताय तर रस्त्यावरून चालताना तुमचा अपघात होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे खूप बेसिक गोष्टी आहेत इथे, की
एक फुटपाथ नसल्याने काय होतंय पहा. फुटपाथ नाहीये, लोक रस्त्यावरून चालतात. इथे रस्त्यावरून पण चालू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे गटाराचं पाणी आलेलं आहे आणि गटाराचं पाणी असल्यामुळे लोक चालतात, इथून चालतात लोक. तुम्ही बघताय लोकांनी डबल डबल पार्किंग केलेलं आहे. तर ही सगळी परिस्थिती आहे. आणि माझ्या आता थोडंसं मागे जरी तुम्ही आपण पाहिलं तर माझ्या मागे सुद्धा आपण जर पाहिलं तर काही नागरिक आहेत, उभे आहेत. तर ते फुटपाथवरती आहेत. फुटपाथवरती खूप कामं चालू आहेत. आणि जर आपण पाहिलं तर कुठेतरी दुकानं मांडलेली आहेत फुटपाथवरती. तर त्याच्यामुळे लोकांना अर्थात तिथे चालण्याचा खूप जास्त त्रास होतो. तर मुंबईकरात बाहेर पडला तर त्याला एक गोष्ट तरी मिळावी, ती म्हणजे फुटपाथ. कशासाठी? तर चालण्यासाठी. आणि त्याचसाठी खरं तर मुंबई महानगरपालिकेने सुद्धा काम करावं असं अनेक लोकांचं सध्या म्हणणं आहे. त्याच्यामुळे बघूया आता फुटपाथचं नेमकं होतं का, फुटपाथ मुंबईकरांना आता मिळतात का. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, वरळी. फुटपाथचा इश्यू असा आहे, फुटपाथवरती चालण्यासाठी जागाच नाही ठेवली आहे. मेन म्हणजे फुटपाथवरती सगळी फुटपाथ अडवून त्या ठिकाणी अतिक्रम झालेला आहे. ते सगळं अतिक्रम महापौरांना विनंती करतो काढण्यात यावं आणि लोकांना फुटपाथ चालण्यासाठी मोकळी करावी, ही महापौरांना मी विनंती करतो. बेसिकली बनवले आहेत लोकांना चालण्यासाठी, पण सध्या आपण पाहायला गेलो तर लोक रस्त्यावरती चालले आहेत आणि फुटपाथ नाहीच आहेत. तर फुटपाथांची गरज तर आहे, पण सध्या रस्ते आहेत आणि फुटपाथ नाहीसे झालेत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे फुटपाथ असले पाहिजेत आणि ते तिथे कुठलंही अतिक्रमण नसलं पाहिजे. आणि नागरिकांना ही फुटपाथ हवीच, कारण जेव्हा आपण रस्त्याने चालतो तेव्हा गाडीवाला काय सांगतो माहितीये का, जर आपण मध्ये आलो तर आणि समजा धक्का लागला, आरसा लागला, तर तो काय सांगतो की तुम्हारा जो रास्ता है वो ऊपर है, ये हमारा रास्ता है, तुम नीचे से काय को चलता है. हो, ही फुटपाथ आहे ना, मी तर अक्षरशः रडते. मला असं वाटतं मी गावी जाऊ कायमची. कारण का माहितीये, एवढे ऍक्सिडेंट होतात. मी स्वतः माझा ऍक्सिडेंट झाला, मला टाके पडले. दरम्यान मुंबईतल्या रस्त्यांवरील फुटपाथवर वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. मोकळे फुटपाथ दिसले की लगेच त्यावर अतिक्रमण केलं जातं. मोकळे फुटपाथ जरा कुठे दिसले आणि जागा रिकामी दिसली की लगेच त्यावर अतिक्रमण होतं. फुटपाथची दुरावस्था झाल्यानं नागरिकांना जीव मुठीत घेऊन थेट रस्त्यावरूनच चालावं लागतंय. शहरातील हे फुटपाथ पादचाऱ्यांसाठी सुरक्षित नाही आहेत. फुटपाथच्या या मूलभूत समस्येविषयी प्रशासन कधी जागं होणार असा सवाल नागरिक करतात. लोअर परळ भागातल्या फुटपाथला तर कचरा कुंडीचं स्वरूप आल्याचं दिसलं. एक मुंबईकर म्हणून तुमची आणि आमच्या किंवा मूलभूत सुविधांचा जर विचार केला तर नळ, गटार, रस्ते, पाणी हे आहेच. पण अगदीच एकदम मिनिमल विचार जरी केला तर घरातून बाहेर पडल्यावरती तुम्हाला चालायला किमान फुटपाथ पाहिजे. म्हणजे माणूस ज्या जन्माला येतो तेव्हा तो आधी बोलायला शिकतो, नंतर तो चालायला शिकतो. तो घरातून चालणं आपल्या लाईफमध्ये खूप जास्त, आपल्या आयुष्यात खूप जास्त महत्वाचं आहे. त्यासाठी मुंबईकर घराच्या बाहेर पडतो. पण चालायला त्याकडे फुटपाथ आहे का? आता काही ठिकाणी आहेत, पण काही ठिकाणी तुम्हाला चालण्याआधी फुटपाथ शोधायला लागतात. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला मी दाखवतो. सध्या मी उभा आहे लोअर परळ भागामध्ये आणि हा इथे फुटपाथ आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, फुटपाथ कसा असतो तर तो आयदर कॉन्क्रीटचा असावा किंवा तो पेवर ब्लॉकचा असावा. पण या संपूर्ण फुटपाथवरती जर आपण पाहिलं, हे पेवर ब्लॉक लावले आहेत. हे पेवर ब्लॉक आता एक एक करून निघालेले आहेत आणि संपूर्ण या फुटपाथवरती मातीचा ढिगारा, खडी, दगड सगळं पडलेलं आहे. तुम्ही पाहताय झाडं तिथे आले. म्हणजे हा फुटपाथ आहे की कुंडी आहे झाडांची हे कळत नाही, की गार्डन हे कळत नाही, कारण की झाडं इथे आलेली आहेत. बरं, आता ही कुंडी म्हणजे कोणती? ज्या कुंडीमध्ये आपण झाडं लावतो ती झाडाची कुंडी आहे की कचरा कुंडी हे पण कळत नाहीये, कारण की या फुटपाथवरती कचरा पण आहे. जर तुम्ही नीट पाहिलं तर मी सध्या या फुटपाथवरती उभा आहे आणि या फुटपाथवरती अक्षरशः म्हणजे ह्या घाणीत मी चालतो, या घाणीतून चालतो, या घाणीतून चालण्यासारखी परिस्थिती आहे. आणि मुंबईकर का म्हणून या फुटपाथवरती चालेल? मी तुम्हाला ही परिस्थिती दाखवायची तुम्हाला म्हणून मी या फुटपाथवरती चालतोय. पण माझ्या आजूबाजूला जाणारे असंख्य लोक जे आहेत हा फुटपाथचा वापर करतच नाहीत, हा रस्त्याचा वापर करतात. बरं, इथपर्यंत एलिव्हेशन आहे. इथे आपण जर पाहिलं तर या भागामध्ये आपण जर आलो तर या भागामध्ये फुटपाथ गायब आहे. इथे ही जी लेवल आहे ही रस्त्याची लेवल आहे. त्याच्यामुळे फुटपाथ जो आला तो मध्येच गायब झाला. आता फुटपाथ आहे, कुणी जादूची कांडी फिरवली आहे की फुटपाथ गायब होतो मध्येच, काहीच कळत नाहीये. हा इथे कचरा पडलाय, हा असा फुटपाथ येतोय, मध्येच कचरा पडलाय. त्याच्यामुळे अर्थात प्रश्नचिन्ह निर्माण होणं साहजिक आहे की मुंबईकरांना जर चालायचं झालं तर एक किमान नीट चालण्यासारखे फुटपाथ सुद्धा आपल्याकडे नाही आहेत का? हे चित्र बघून तरी मला असाच प्रश्न पडतो. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, लोअर परळ.